संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मी कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वाल्मी कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी. बीड हत्या प्रकरणात वाल्मी कराड असो किंवा कोणीही आरोपी असो सुटणार नाही, असं निर्घृण कृत्य करणाऱ्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. परळीत महादेव मुंडेंची हत्या. एका कला शिक्षिकेच्या मुलीलाही जाळून मारलं. आमदार सुरेश धसांचे परळीत 2 खुनांचे स्फोटक आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित. बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. 9 डिसेंबरपासून आरोपी कृष्णा आंधळे फरार. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार. जेएसडब्ल्यू कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. उदय सामंत दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेले तर सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांचा आरोप. तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा. 25 जानेवारीपासून दिल्लीत जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. भाजपला मतांची चोरी करू देणार नाही. राऊतांच्या भेटीनंतर उत्तम जानकर यांची माहिती. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी. प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचं भाडं 26 रुपये तर टॅक्सीसाठी 31 रुपये मोजावे लागणार. नागपूरसह रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. जिल्हाधिकाऱ्यांकडून कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश. उरणमध्ये फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी.